साताऱ्यातील शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचा आज उद्घाटन होणार आहे। लंडनमधून आणलेली वाघ नखही या प्रदर्शनात ठेवली जाणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित असतील, तर सकाळी 11 वाजता वाघ नखांची भव्य मिरवणूक निघणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशस्त्र शौर्य गाथा या शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचा आज उद्घाटन होत आहे। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उद्घाटन दुपारी 12 नंतर होणार असल्याची माहिती आहे। आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई हे उपस्थित असतील आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। एकतर त्या वाघनखांबद्दल प्रयत्न केला सरकारने, सरकारचा कौतुक आहे, आनंद आहे। पण इंद्रजित दादा असं सारखे म्हणतात जे की त्यांचं म्हणणं आहे की त्यांना म्युझियम मधूनच पत्र आलेलं आहे, जिथून ही वाघनखं आली आहेत त्याच म्युझियमनी पत्र लिहिलंय इंद्रजित सावंतांना की ही वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही हे माहिती नाही। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारने आजच्या त्यांच्या कार्यक्रमात खरं कधीतरी बोलावं आणि सांगावं महाराष्ट्राच्या जनतेला की वाघनखं नक्की ओरिजिनल आहेत का नाही। हा पहिला मुद्दा की शाळांसाठीही ते वेगळा वेळ ठेवणार आहे। तर जर मुलांना एक म्युझियम ओरिजिनल पीस आपण जाणार होतो आणि नंतर काही कालावधीनंतर सरकारच लोकांना फसवतं असं झालं तर मुलांच्यावर काय संस्कार होतील। तर सुप्रिया सुळे यांच्याकडून काही सवाल उपस्थित करण्यात आलेले आहे। सरकारने याविषयी स्पष्टीकरण द्यावं असं त्या म्हणतात। दरम्यान जी तयारी इथं या उद्घाटनाची सुरू आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी चेतन नावरे यांनी। बघूयात। अफजल खानाचा कोथळा बाहेर काढलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने एकंदरीत पावन झालेली वाघ नखं जी आहे ती अखेर लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट या म्युझियम मधून थेट आता राजधानी सातारामध्ये दाखल झालेली आहेत। आणि याच साताऱ्यामध्ये आज एक जंगी आणि स्वागत या वाघ नखांचं केलं जाणार आहे। तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार असतील आणि छत्रपती घराण्याचे वंशज, मग त्याच्यामध्ये शिवेंद्रराजे असतील किंवा उदयनराजे असतील, ही सर्व मंडळी आज सातारा येथील म्युझियम मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मात्र तत्पूर्वी याच पवई नाका जो आहे त्या चौकामधून एकंदरीत भव्य असं शक्ती प्रदर्शन आहे ते महायुतीचे नेते आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत। आणि त्यासाठीच संपूर्ण साताराला आज भगवमय रूप आलेलं आहे, शिवमय झालेलं आहे सातारा असं म्हणता येऊ शकतं। आज एकंदरीत आपण पाहू शकतो की याच पवई नाक्यावरील चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्याच्या भोवती केलेली सजावट असेल आणि संपूर्ण या मार्गावर बसून जे म्युझियम आहे छत्रपती शिवाजी महाराज तिथपर्यंत भगवे पडदे मारण्यात आलेले आहेत, भगवे झेंडे लावण्यात आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। त्यामुळे एकूणच आज वाघ नखांचं आणि शस्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर महायुतीचे नेते आहेत ते जोरदार शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतील। तत्पूर्वी याच वाघ नखांवरतून राज्यातलं वातावरण प्रचंड तापलेलं होतं, मात्र आज त्याला पूर्णविराम दिला जाऊ शकतो। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।